आपण जे विचारांबद्दल माहिती घेतली, विचार विचार म्हणजे विचार हे व्यक्तीच्या मेंदूत जेव्हा तयार होते, म्हणजे 2 प्रकारचे विचार असतात. एक निगेटिव्ह विचार असतो आणि एक पॉझिटिव्ह विचार असतो. जे पॉझिटिव्ह विचार असतात ते व्यक्तीच्या विकासासाठी खूप चांगले असतात आणि जे निगेटिव्ह विचार असतात ती व्यक्तीसाठी घातक असतात. कारण की जेव्हा व्यक्ती पॉझिटिव्ह विचाराने कोणतेही कार्य करत असतो, तेव्हा त्याची कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो, त्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने होत असतो. परंतु जेव्हा ते निगेटिव्ह पद्धतीने काम करत असतो तर तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स खाली जातो आणि दुसरं काम चांगल्या पद्धतीने होत नाही. कारण की थॉट्समुळेच व्यक्तीचे जे जीवन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो किंवा करिअर घडू शकतो. कारण की थॉट्स हे मेंदूत जेव्हा तयार होतात तेव्हा व्यक्तीचे जे शरीर कार्य करतो तेव्हा ते थॉट्समुळे जेव्हा त्याला चांगले थॉट्स येतील तेव्हा ते चांगले कार्य करतील आणि तेव्हा त्याला थॉट चांगले येत नसतील तेव्हा ते कार्य चांगले करणार नाहीत. कारण की जेव्हा व्यक्तीचे विचार चांगले नसतात तेव्हा ते कार्यसुद्धा चांगलं करत नाही. कारण की त्याला एकतर ते चिंतेत असतो, दुसरं भीती वगैरे असते. कारण की थॉट्स अशा प्रकारचे वाईट थॉट्स येतात त्याच्या मनात, ते चांगलं काम करण्यात प्रवृत्त होऊ शकत नाही. कारण की त्याची जी मानसिक स्थिती असते, त्याला जी भीती असते त्याच्या स्वतःच्या विचाराने जे त्याच्या मनात भीती करून दिलेली असते. नंतर लोकांचे बोलणे, लोकांचे विचार, त्यांचे जजमेंट, त्यांची ट्रोलिंग हे व्यक्ती सहन करू शकत नाही. त्यातल्या त्यात त्याला स्वतःचे विचार त्याला साथ देत नाही. त्याच्यामुळे व्यक्तीची जी मानसिक स्थिती असते, त्याची कार्य करण्याची जी पद्धत असते ते खूप खालच्या स्तराला जाते आणि त्याची स्वतःची जे विचारसरणी आहे ते पूर्णपणे बिकट होऊन जाते आणि त्याला कोणतेही कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत नाही आणि अशामुळे जी व्यक्ती आहे ते चांगल्या पद्धतीचं काम करू शकत नाही. कारण त्याची मानसिक शांती जी आहे पूर्णपणे संपलेली असते. त्याला नवीन नवीन थॉट्स म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स येणे हे पूर्णपणे बंद झालेले असते. कारण की व्यक्तीला जर का पॉझिटिव्ह थॉट्स आलेच नाही तर व्यक्ती चांगल्या पद्धतीचं काम कुठं करणार. चांगला सोडा ते कामच करू शकत नाही. कारण की त्याला मानसिक शांतीच भेटली नाही तर ती व्यक्ती कोणतंही काम करणार नाही चांगल्या पद्धतीने जीव लावून. म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे त्याला काम भेटल्यानंतर ते व्यक्ती काम करू शकत नाही. अशामुळे जर का कोणत्या व्यक्तीला असा मानसिक त्रास असला तर त्याला एकतर पॉझिटिव्ह थॉट्स देणं गरजेचं आहे. त्याच्यापाशी पॉझिटिव्ह लोकांचं राहणं गरजेचं आहे. त्याला पॉझिटिव्हिटी देणं हे गरजेचं आहे. जर का त्याच व्यक्तीला कोणताही निगेटिव्ह व्यक्ती भेटला तर त्याची अगोदरची मानसिक स्थिती एकतर बिकट झाली, नंतर त्याला निगेटिव्ह व्यक्ती भेटल्यानंतर सुद्धा त्याच्या तब्येतीवर म्हणजे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. असा आपण अभ्यास केलेला आहे थॉट्सबद्दल, विचारांबद्दल. आणि विचाराचा जर खेळ आपण बघितला तर एक एक छोटासा विचार जेव्हा व्यक्तीला येतो तेव्हा एक छोटासा विचार त्याच्या पूर्ण कामाला अडथळा आणू शकतो. कारण की एक छोटासा विचार जेव्हा त्याला येतो तेव्हा जर का ते एखादा व्यक्ती जर का कोणतं नवीन कार्य, कोणतं नवीन काम करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच वेळेस जर का त्याला एखादा निगेटिव्ह थॉट्स आला, विचार आला, तेव्हा त्याचा मेंदू जे आहे ते कामाला लागतो आणि ते त्याला जे काम ते करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगत असतो. त्याला अशी वाईट स्टोरीज टेलिंग म्हणजे डायरेक्ट एक छोट्याशा थॉट्सने त्याला एक स्टोरी बनवून देतो आणि त्याला निगेटिव्ह पॉईंट्स दाखवत असतो. त्याला भीती दाखवत असतो आणि किती त्रासदायक असेल हे काम अशा त्याला दाखवत असतो. डायरेक्ट त्याची भविष्याने त्याच्या मेहनत करून देत असतो आणि त्याला जे निगेटिव्ह थॉट्सची डायरेक्ट लावून टाकतो आणि त्याला जे आहे ते काम न करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि त्याचे जे पॉझिटिव्ह थॉट्सची जी पॉझिटिव्ह थॉट जे येतात त्याला डायरेक्ट बंद करून टाकतो आणि फक्त त्याला सांगतो सर्वाईव्ह करण्यासाठी आहे, सेफ झोनमध्ये जा आणि कोणत्या नवीन जागी जाऊ नको. कारण की त्याची मेंदूची प्रोग्रामिंग अशी झाली आहे, त्याला दुसऱ्या जागी नवीन जागी जाण्यासाठी अडथळे येतात. ते त्याची भीतीमुळे त्याच्या सर्वायवल स्किल्समुळे त्यालासुद्धा जाऊ देत नाही. त्यालासुद्धा फक्त सेफ झोनसाठी प्रवृत्त करतो आणि त्याला सहजपणे सांगतो की तू नवीन काम करू नको, तुला त्याची गरज नाही. त्याला त्याची भीती दाखवतो, त्याचे निगेटिव्ह पॉईंट दाखवतो. त्याची जितकी निगेटिव्ह पॉईंट्स अगोदर म्हणजे
म्हणजे त्याला ज्याचे जितके पॉझिटिव्ह म्हणजे जितकी वाईट घटना त्याच्या अगोदरच्या घटना झालेल्या असतात ते सर्व समोर आणून देऊन त्याला सांगत असतो परिस्थिती इतकी चांगली नाही तुझ्यासाठी. आणि म्हणजे जे त्याच्यासोबत वाईट गोष्टी घडलेली आहे पास्टमध्ये, तेव्हा ते व्यक्ती जे आहे खूप चांगलं म्हणजे जे त्याच्यासोबत वाईट गोष्टी पास्टमध्ये घडलेल्या आहेत ते सर्व गोष्टींना आत्ताच्या काळात आणून देतो. आणि जे त्याच्यात जे हिपोकॅम्पस आणि एमेग्डाला ही खूप चांगल्या प्रकाराची त्याची निगेटिव्ह थॉट्स ला आणि त्या माझे पास्टमध्ये जे फिलिंग त्याला भेटले होते, जे इमोशन त्याच्यासोबत घडले होते, ते सर्व इमोशन आत्ताच्या काळात आणून देतो वर्तमानात. आणि त्याला भयभीत करून टाकतो. त्याची विचारसरणी जी आहे तो पूर्ण प्रकारे निगेटिव्ह आणि वाईट करून टाकतो. पॉझिटिव्हिटी काहीच नसतं त्या व्यक्तीत आणि त्या व्यक्ती त्या नवीन कामाला करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकत नाही. अशा व्यक्तींना जर का कोणी चांगल्या पद्धतीचा पॉझिटिव्हनेस दिला नाही तर ती व्यक्ती कोणतेही काम करू शकत नाही. असं आपण बघितलं आहे. ते टॉपिकमध्ये सुद्धा आपण वाचलं आहे की भावना, विचार आणि याचा मेंदूचा आणि भावनेचा आणि केमिकलचं किती मोठं कनेक्शन्स आहे. याच्यामुळे आपण हे जे थॉट्स आपण जे वाचले होते ते आजचा पुरतं बस झालं आहे. आणि उद्याच्या दिवशी आपण सुद्धा याच भावनेवर, या थॉट्सवर आणि याच विचारावर बोलू आणि खूप चांगल्या पद्धतीने आपले कार्य करू.